श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, देव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, धन दौलत, भरभराटीचे आयुष्य देव, अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, तयार व्हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. ते अचानक होणार आहे. देव म्हणतो, जे तुमच्या हानीसाठी आहे ते कसे घ्यावे आणि जे तुमच्या फायद्यासाठी आहे ते तुम्ही कसे वापरावे हे मला माहीत आहे. देव म्हणतो, तुमची नोकरी, आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधामध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नवीन करणार आहे. मी आधीच प्रत्येक धक्क्यासाठी पूर्व आगमन, प्रत्येक चुकीचे समर्थन आणि प्रत्येक निराशेसाठी नवीन सुरुवातीची व्यवस्था केली आहे. तुमच्यासाठी सकारात्मक दिशेने वळणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. देव म्हणतो, मी तुमची पावले क्रमाने ठेवेन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देणार आहे. प्रार्थनाबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक पडणार आहेत. मी माझ्या सांगोलप्रमाणे तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नवीन अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल. देव म्हणतो, तुम्ही हे अपघाताचे वाचन नाहीत, हे तुमचे पुष्टीकरण आहे. सर्व काही ठीक होणार आहे. मी आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुला जे काही कानात आहे त्यापेक्षा मी मोठा आहे. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरंच काही होणार आहे. फक्त तुम्ही वाईट होऊ नका. याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपले आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात. चमत्काराने तुम्हाला कसे सापडले याबद्दल एक कथा खूप प्रेरणाने भरलेली आहे. एक यशोगाथा, तुम्ही किती मात केली आहे आणि तरीही तुम्ही वर आलात हे पाहिल्यावर तुम्ही अनेकांना खूप आशा द्याल. तुमचे आयुष्य एक चित्रपट आहे. तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात. तुमचे मन आणि हृदय लवकरच पुन्हा शांत होणार आहे. तुम्ही तयार असाल तर टाईप करा. ऊर्जा हे विश्वाचे चलन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही तो अनुभव विकत घेतात. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेतनेला एखाद्या व्यक्तीवर किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्याला तुमची ऊर्जा पुरवता आणि ती नाटकात होण्याच्या अनुभवाची प्रतिबंध येते. फोकसमध्ये निवडक व्हा, कारण तुमचे लक्ष तुमची ऊर्जा देते आणि ती जिवंत ठेवते. तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो जो तुमच्या आत्म्यावर प्रेम करतो. अशा व्यक्तीसोबत राहणे हा प्रेमाचा सर्वात सुंदर, प्रामाणिक प्रकार आहे. तुमचा शारीरिक फॉर्म कोणालाही आवडू शकतो. मला तुमची खरोखरच गरज आहे. या मानवी अवताराच्या पलीकडे मी कोण आहे ते शोधा. तुमचे मन एक चुंबक आहे. जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित कराल आणि जर तुमच्या समस्यांचा विचार केला तर तुम्ही समस्यांना आकर्षित कराल. नेहमी चांगले विचार करा, रूपाचा, आणि नेहमी सकारात्मक आणि आशावादी राहा. आपण जे विचार करतो ते आपल्याला मिळते. त्यामुळे सकारात्मक विचार केल्यास जीवन आपोआप सकारात्मक होऊन जाईल. एकदा तुम्ही खरोखरच तुम्हाला आनंदित जगणे हवे असेल हे ठरवले, हे घडवून आणण्यासाठी गोष्टी सारखेच करण्यास सुरुवात करा. यावर मनापासून विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी चमत्कार पाहायला तयार राहा. तुमच्या वाट्याला काहीतरी छान येत आहे. आश्चर्यकारक वेळ, आश्चर्यकारक नातेसंबंध, आश्चर्यकारक साहस, आनंद आणि वाढीची अपेक्षा करा. मी तयार आहे.
हे दाखवण्यासाठी आपली प्रार्थना दाखवा, उपस्थिती दर्शवा. यासाठी कमेंट बॉक्समध्ये होय माझी सहमती आहे, मी सहमत आहे असे टाईप करा. देव म्हणतो तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या यशाच्या मार्गावर आहात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही कराल आणि तुमच्या कुटुंबाला जे सर्वोत्तम आहे ते तुम्ही द्याल. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 4 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मी तुमच्या जीवनावर शांतता, विजय, उपचार आणि आशीर्वाद घोषित करतो. तुम्ही एका नवीन हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे तुम्हाला विजयानंतर विजय, यशानंतर यश आणि चमत्कारानंतर चमत्कार अनुभवता येईल. तुम्हाला याची गरज असल्यास 99 टाईप करा. जर तुम्हाला देवावर प्रेम असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी स्वामी चरणी प्रार्थना करा. जो हा संदेश तुम्हाला सांगणार आहे, हा संदेश तुम्ही आजच्या दिवशी संपायच्या आधी नक्की ऐका आणि तुमच्या आयुष्यात बघा कसा बदल होतो. कमेंटमध्ये सांगा. या चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना, इच्छा स्वामी जरूर पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, बाळा तुला वाटते की तुमच्या गोष्टी होणे शक्य नाही, परंतु माझ्यासाठी कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही. मी ब्रह्मांडाचा करता करविता आहे हे तुला माहिती आहे. तुम्हाला वाटते की मी देवाकडे इतकी वेळा प्रार्थना केली, इतका चांगला वागूनही माझी देव प्रार्थना का ऐकत नाही. परंतु बाळा हे लक्षात घे की तुझ्या मागण्याकडे मी कधीही दुर्लक्ष केलेले नाही आणि कधीही करणारही नाही. थोडासा वेळ लागेल, परंतु त्यांचे उत्तर मी तुला अशा प्रकारे देईन की त्याची तू कधी अपेक्षाही धरली नसेल. आता डोळे उघडा आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मी काय सांगत आहे ते नीट चित्त देऊन ऐका. तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल, कारण मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. मी तुमची स्वामी आई आहे. देवाने तुम्हाला बाळ संबोधले आहे. याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका आणि सहमत असाल तर होय आई मी तुझे बाळ आहे असे टाईप करा. जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहेत. भक्तांनो, स्वामी म्हणतात विश्वास ठेवा, देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून आहे. देव तुमच्यावरती प्रेम करतो. देवाला तुमची गरज आहे. तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशी देवाला त्याच्या भक्ताची सुद्धा गरज असते. देव तुम्हाला मदत करतो. यासाठी तुम्ही तुमची सहमती दर्शवा आणि अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.